हाय, हॅलो. आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. म्हणूनच मी सकाळी सकाळी पटकन सर्व काम आवरले आणि करंजी बनवायला सुरुवात केली. कालपासून मी फराळ बनवायला सुरुवात केली. काल फक्त चकलीच बनवली म्हणून म्हटलं चला आज सर्व उरकून घ्यावे. पण पिऊ खूपच त्रास देत होती म्हणून तिला थोडा टाईम मोबाईल दिला आणि पटपट अशी करंजी बनवायला घेतली. माझ्याकडं करंजी बनवायचं ते यंत्र नाही म्हणून मी ते सर्व हातानेच बनवले आणि खरंच हाताने पण खूपच छान होतं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सारण गच्च असं भरून घ्यायचं म्हणजे फुल असे भरले की मग ती खूपच छान असतात. मग काय कढई ठेवली आणि त्याच्यात तेल टाकून तेल तापवले. काही बनवतच होती आणि काही तळायला पण घेतली होती. म्हणलं चला तळता तोपर्यंत एक एक बनवू पण आणि एक एक तळू पण, कारण की पिऊ खूप त्रास देते म्हणून मी पटपट काम उरकवते. मस्त असे एक एक करून सर्व करंजी मस्त अशी तळून घेतल्या आणि खरंच खूपच छान झाल्या होत्या करंजी. जसं की मी तुम्हाला काल सांगितलंच, मी पहिल्याच वेळेस सर्व फराळ बनवत आहे, कारण की दरवेळेस मी माझ्या सासरी असते. तुम्ही सर्व बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान अशा करंजी तयार झाल्या आहे. त्यानंतर मग एक पार्सल आलं. आमच्या इथलचे जे नगरसेवक आहे ना, श्रीधर पाटील यांनी ती मस्त असं एक पार्सल दिलं होतं. त्यात दिव्याचा सेट होता, रुमाल होता आणि उटणे पावडर होता. त्यानंतर संध्याकाळी पप्पांनी येताना पिऊसाठी चप्पल आणले होते आणि तेच चप्पल पिऊ मस्त असे दाखवत होते आणि त्यांना पण ऑफिसमध्ये काही गिफ्ट्स भेटले होते. म्हणलं ते पण तुमच्यासोबत शेअर करू. हे आहे पहिलंवालं गिफ्ट, जे की फक्त त्याच्यात कॅडबरी होत्या आणि ते पिऊला खूपच आवडत होत्या. जी पिऊ कॅडबरी खाते तोच हा बॉक्स होता आणि नंतर हा एक मोठा बॉक्स होता. त्यात काजू, बदाम, मनुके, पिस्ता असा ड्रायफ्रूट्स होता आणि असा आमच्या दिवसाचा शेवट केला. चला भेटू उद्या. बाय.